तब्बल 5.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली, पण 2 नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। कारण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारनं 27% ओबीसी आरक्षण लागू केलं, त्यामुळे अनेक ठिकाणी आरक्षण 50%च्या वर गेले। यावर सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली, तसंच निवडणुका स्थगित करण्याचा इशारा दिलाय। या संदर्भात कोर्टानं म्हटलंय की 2022च्या बाठी आयोग अहवाला अगोदर जी परिस्थिती होती त्यानुसारच तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील। आरक्षण 50%च्या पार जाऊच कसं शकतं? आयोगाचा अहवाल आणि त्यानुसार सरकारनं सुधारित फॉर्म्युला लागू करण्याचा केलेला प्रयत्न हे दोनही आता न्यायप्रविष्ट आहे। घटनापीठानं घालून दिलेली 50%ची मर्यादा ओलांडणं शक्य नाही। उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे कोर्टानं यामध्ये पडू नये अशी जर तुमची अपील असेल तर आम्हाला निवडणुका स्थगित कराव्या लागतील। सुप्रीम कोर्टाला असलेल्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका। कोर्टाच्या या आदेशामुळे सरकार आणि राज्य निवडणूक आयोग चांगलेच कोंडीत सापडले। एकीकडे या निवडणुकांचं मतदान 1.5 आठवड्यांवर येऊन ठेपले आणि दुसरीकडे कोर्टात बुधवारची सुनावणी टळली आहे, जी आता मंगळवारी म्हणजे 25 नोव्हेंबरला होणार आहे। कारण 27% ओबीसींना आरक्षण द्यावं ही सर्वसाधारण भूमिका आहे। यामध्ये निवडणूक आयोगाने तशी कारवाई केलेली आहे, पण आता सुप्रीम कोर्टात केस गेली आहे, तर मला वाटतं त्या निकालाची वाट बघावी लागेल।